brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण स्वतःसाठी निश्चित पुन्हा मला MLC करा म्हणतील, वेळ प्रसंगी मला राज्याचा मंत्री करा म्हणतील, किंवा जे मागचे सरकार पाडताना झालं त्या खोक्यांचा प्रकार काय होईल, हे अशा प्रकारची त्यांची स्वार्थी भूमिका आहे आणि त्या स्वार्थी भूमिकेसाठी त्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. नाही, यांची ही वृत्तीच होती म्हणूनच हे लोक सोडून गेले. कुणालाही रिस्पॉन्ड करणे न करणे, हायकमांडची भीती दाखवणे, विनाकारण अशा ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या गोष्टी वागणे, त्याच्यामुळे हे होत होतं. पण आता पुढे होणार नाही. काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर हिंगोलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रज्ञा सातव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे महाराष्ट्रासह मराठवाड्यात एक मोठा झटका म्हणता येईल काँग्रेस. हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. हा झटका काँग्रेस पक्षाला नाही, तर हा झटका या राज्याच्या लोकशाहीला आहे. या राज्याची लोकशाही कशी कमकुवत झाली पाहिजे हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्रामध्ये प्रज्ञा सातव या सहभागी झाल्या आणि त्यांनी तो सहभाग करून काँग्रेस पक्षाच्याच नव्हे तर त्यांनी या राज्याच्या लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं. त्यांनी त्यांचे दिवंगत पती स्वर्गीय राजीव सातव, त्यांच्या सासू स्वर्गीय रजनी सातव यांच्या आत्म्यामध्ये खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी हे या ठिकाणी केलेलं आहे. का केलं असावं असं त्यांनी? काँग्रेसने एवढ्या मोठ्या संधी दिल्यात, आता प्रदेश उपाध्यक्ष होतात, 2 वेळा MLC दिले. हा त्यांचा स्वार्थ आहे. त्या एकंदरीत स्वार्थी प्रवृत्तीच्या आहेत हे आपल्याला त्यांच्या एकंदरीत भूमिकेवरून दिसेल. कदाचित आता त्या म्हणतायत की मी राजीव सातवचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारच्या कोणत्याही विकासासाठी त्या सरकारकडून कोणतीही अशी भूमिका आता घेऊन त्या करतील असं वाटत नाही. पण स्वतःसाठी निश्चित पुन्हा मला MLC करा म्हणतील, वेळ प्रसंगी मला राज्याचा मंत्री करा म्हणतील, किंवा जे मागचे सरकार पाडताना झालं त्या खोक्यांचा प्रकार काय होईल, हे अशा प्रकारची त्यांची स्वार्थी भूमिका आहे आणि त्या स्वार्थी भूमिकेसाठी त्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. विधान परिषद मधलं संख्याबळ कमी झालं. विधान परिषदेमध्ये संख्या त्यांच्या जाण्यामुळे अर्थातच कमी झालेलं आहे. जे की आम्ही बंटी पाटलासाठी शिफारस केली होती आणि ते राज्याच्या मुख्य व्यक्तींना ते पटलं नाही आणि काँग्रेसची जी विचारधारा होती या मॅडमच्या माध्यमातून त्याची प्रार्थना झाली आहे असं मला वाटतं. काय वाटतं एकंदरीतच का भाजप पक्षाशी त्या का संलग्न झाल्या? भाजप पक्षाला या देशातली लोकशाही मान्य नाही. RSSला गेल्या 2 ऑक्टोबरला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 100 वर्षामध्ये त्यांना लोकशाही संपवायची होती. पण दुर्दैवाने त्यांच्या आपल्या सर्व सुज्ञ नागरिकांमुळे त्यांचं 2/3 मेजॉरिटी या देशामध्ये आलेली नाही लोकसभेला. त्याच्यामुळे त्यांना संविधानच्या रूपाने काही बदलता आलं नाही. परंतु मग हे लोकशाहीवर घाला घालण्याचं काम विरोधी पक्षनेता नको, विधान परिषदेमध्ये विरोधी लोकांचं बहुमत कमी करायचं, या लालचीनं त्या पोटी केलेलं काम आहे असं मला वाटते. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत, आता निवडणुका आहेत, काय परिणाम पडणार आहे जर प्रज्ञा सातव? एरवीच तर त्यांचा काही परिणाम दिसत नव्हता. 5-6 महिन्यापासून त्यांचा फोन स्विच ऑफ यायचा, कोणाला अटेंड करायचे नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही कुठला परिणाम पडण्याचा नाही, उलट थोडी काँग्रेसची प्रगती होईल. प्रज्ञा सातव जेव्हा होत्या काँग्रेसमध्ये त्यावेळेस अनेक लोक सोडून गेलीत. असं म्हटलं जात होतं की हिंगोलीच्या राजकारणामध्ये 2 गट आहेत. नाही, यांची ही वृत्तीच होती म्हणूनच हे लोक सोडून गेले. कुणालाही रिस्पॉन्ड करणे न करणे, हायकमांडची भीती दाखवणे, विनाकारण अशा ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजे त्या गोष्टी वागणे, त्याच्यामुळे हे होत होतं. पण आता पुढे होणार नाही. इथल्या राजकारणामध्ये काय बदल होईल? उलट निवडणुका आहे, उलट काँग्रेसची जनता जोडलेली आहे आणि पुढे पण राहील आणि आणखीन ताकदीने येतील लोक, निश्चित ताकदीने येतील. काही जुने लोक जे सोडून गेले, तुम्ही आता म्हटलेत की जुने लोक आमच्याकडे येतील, कोण संपर्कात आहेत, कोण येणार आहेत का? अनेक लोक आहेत, त्यांची नावं मी असं घेणं योग्य नाहीये, परंतु काही माजी आमदार आहेत, काही माजी लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे, काँग्रेस पक्षामध्ये काही अनेकांनी जे प्रदीर्घ काम केलं असे जबाबदार पदाधिकारी पण आहेत. अनेक लोक आहेत की जे आमच्या आता संपर्कात आहेत. ते आमच्या जिल्हाध्यक्षांशी बोलतायत, प्रभारींशी बोलतायत आणि ते प्रांतिक काँग्रेस बरोबर पण संपर्क करतायत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याची प्रचिती येईल. जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी सुद्धा प्रज्ञा सातव यांच्यासोबत भाजप
नाही. हे चुकीचं आहे. आता कळेल. आजच्या त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी त्यांनी सांगितलं की कळमनुरीमधून 15,000 लोक प्रवेश करणार आहेत. आता हे कळेल येणाऱ्या काळामध्ये किती लोक प्रवेश करणार आहेत ते. आणि तर त्या अनेकांना तर माहिती नाही की ते कशासाठी गेलेले आहेत. अशी पण परिस्थिती काही लोकांना बोलवण्यावरून जाणवली आहे. विकासासाठी गेलो म्हणतात. अजिबात नाही, ते स्वार्थासाठी गेले तेवढं मात्र निश्चित. हे सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी आता बैठक घेतलेली आहे. त्या काळामध्ये काँग्रेसला आता उभारी मिळेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आता येत्या काळामध्ये काँग्रेसची भूमिका कशा पद्धतीने समोर येते हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर मंडळ, मुंबई तक, हिंगोली.